राज्याचा अर्थसंकल्प केवळ आकड्यांची फेकाफेक होती अशी टीका काँग्रेसच्या माजी आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी केली। अर्थसंकल्पात नुसता घोषणांचा बाजार होता, तरतुदी मात्र नव्हत्या असंही ठाकूर यांनी म्हटलंय। तर शेतकरी कर्जमाफीत काही त्रुटी राहिल्या असल्याचं शेतकरी नेते बच्चू कडू यांनी म्हटलंय। घोषणाबाजी भरपूर आहे, पण तरतुदी त्या ठिकाणी दिसत नाही आहेत। भरपूर घोषणा यांनी केलेल्या आहे, घोषणांचा बाजार इथं आहे, पण त्या हिशोबानं ज्या तरतुदी वाटतात द्यायला पाहिजे तेवढ्या तरतुदी दिलेल्या नाही आहेत। आज साधीची गोष्ट सांगते, आज हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणून मला फोन आला आणि आरोग्याचे जे पैसे असतात, जे आपण म्हणतोय की आपण देतोय, घोषणा करतोय मोठ्या मोठ्या की एवढे आम्ही तुम्हाला याची आरोग्यामध्ये सेवा करू किंवा एवढी मदत करू। एक पेशंट आमचा त्या ठिकाणी होता आणि त्याला आयसीयूचे पैसे सुद्धा आम्ही तुम्हाला काही मदत करू शकत नाही, कारण मागच्याच वेळेसचे बिलं दिलेले नाही आहेत। MREGSचे पैशांचं अजून काही नाही। काल परवा आम्ही मेळघाटात होतो, तिथं त्या आदिवासी मंडळींकडे होळी हा सण असतो, त्यांच्यासाठी पण काही नाही आहे। म्हणजे एकंदरीत तुम्ही बघितलं गेलं तर हा घोषणाबाजीचा अर्थसंकल्प मला दिसतोय। अमरावती जिल्ह्यासाठी काही खूप मोठं या ठिकाणी दिसत नाही आहे। मुख्यमंत्री, अर्थमंत्री, महसूल मंत्री सगळे विदर्भामधले आहेत, तरी विदर्भासाठी या ठिकाणी काही असं ठोस दिसत नाही आहे। हा अर्थसंकल्प घोषणाबाजीचा अर्थसंकल्प आहे असंच माझं मत आहे। आता मी खडीमधला आहे, पूर्ण नेटवर्क नाही, पण आज कर्जमाफीची घोषणा विधानसभेमध्ये देवाभाऊ फडणवीसनं केली, त्यांचे आभार मानतो। पण त्याचसोबत काही त्रुट्या त्याच्यात राहिलेल्या आहे। पहिली गोष्ट तर सरसकट कर्जमाफी व्हायला पाहिजे होती, म्हणजे जे पात्र आहे त्यांची सरसकट, जे पात्र आहे त्यांची। दुसरं, जे रेग्युलर कर्जदार आहे त्यांनी सांगितलं होतं का दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्ही करू। आता दुष्काळात असणाऱ्या याच वर्षाच्या रनिंग कर्जदारच हा दुष्काळात आहे, त्याची कर्जमाफी व्हायला पाहिजे होती। दुसरे का जे रेग्युलर कर्जदार आहे त्यांना 50,000 काही होणार नाही, किमान 2 लाखाची कर्जमाफी करत असाल तर 1.5 लाख रुपये रेग्युलर कर्जदारांची सुद्धा प्रोत्साहन निधी आपण दिला पाहिजे। हा त्याच्यातला काही कमी कर्जमाफीमध्ये राहिलेला आहे। काही असो, जे सरकार तारखेपासून घाबरत होतं, दूर जात होतं। आम्ही जेव्हा मुंबईला कर्जमाफीसाठी मिटिंगला गेलो तेव्हा आमच्यावर खूप टीका झाल्या, पण त्या टीकेकरांना आता उत्तर भेटलेलं आहे, कर्जमाफीची घोषणा झालेली आहे। ह्या कर्जमाफीबाबत आता पुढं काय पवित्रा घ्यावा, त्यासाठी मग राजू शेट्टी असेल, नवलेजी असेल, वामनराव चटप असेल किंवा तुपकर असेल किंवा अधिक जे काही शेतकरी संघटनेचे नेते आहे यांच्यासोबत आम्ही लगेच 14 किंवा 15ला बैठक घेऊ आणि तिथं निर्णय आम्ही सांगू का नेमकं कशा पद्धतीनं आता सरकारला समोर जायचं।